सगळ्याशी व्हावी आता फुलटू दोस्ती, टेन्शन को मारो गोले बदलू ग्रॅव्हिटी, तुमची नियमची हो दे युनिटी, तुमची नियमची हो दे युनिटी, गाजू दे PCT Infinity, PCT Infinity, PCT Infinity, PCT Infinity. श्रोतेहो नमस्कार. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट संचलित इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ 90.4 FM वर आता ऐकूया कार्यक्रम वन्ही तो चेतवावा. देशप्रेमाने भारलेली तरुणाई म्हणजे या भारतमातेची खरी संपत्ती. ही संपत्ती वाढीस लागावी यासाठी आपण या भारतमातेची गौरवगीतं समजून घेऊयात आणि ती आपल्या अंगी भिनवूयात. संकल्पना डॉक्टर राजीव नगरकर, समन्वयक शीतल कापशीकर, विशेष सहाय्य ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालय निगडी, संगीत संयोजन स्वरेश आपुरे, स्नेहल कोकिळ, ध्वनिमुद्रण आणि तांत्रिक सहाय्य माधुरी कुलकर्णी, संवादिनी दर्शन कुलकर्णी, तबला मिलिंद लिंगायत. निवेदन संस्कृत तज्ज्ञ आणि संत साहित्य निरूपणकार मुक्ता गरसोळे कुलकर्णी. गौरवगीत झिजुनी मणमण कणकण मढऊ. गीतकार आणि संगीतकार पंडित प्राणेश पोरे. गायन ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालय निगडी चे विद्यार्थी. वन्ही तो चेतवावा या कार्यक्रमाच्या अंतर्गत मी प्राध्यापिका मुक्ता गरसोळे कुलकर्णी प्रणाम लाख करांचे या पद्याची आपल्याला ओळख करून देत आहे. वाल्मिकी रामायणामध्ये एक प्रसंग असा येतो ज्यावेळेला श्रीराम लक्ष्मणाला म्हणतात, अपि स्वर्णमयी लंका नमे लक्ष्मण रोचते, जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी. ही लंका जरी सोन्याची असली तरी ती मला अजिबात आवडत नाही, कारण माझी आई आणि माझी मातृभूमी ही स्वर्गापेक्षाही मला श्रेष्ठ आहे. हाच भाव सांगणारी अत्यंत अर्थगर्भ अशी ही कविता आहे. याच्यामध्ये आपली मातृभूमी अर्थात भारतभूमीच्या मंदिराची कल्पना केलेली आहे. भारत मातेचं हे मंदिर आहे आणि या मंदिराचं वैभव वाढवणं हे कुणाचं काम आहे, तर हे काम आहे नवयुवकांचं आणि तरुणांचं. झिजुनी मणमण कणकण मढवू मंदिर भारतभूचे. कणकण आणि मणमण या ठिकाणी सुंदर असं यमक साधलेलं आहे. आपला देह झिजवावा कुणाप्रमाणे? चंदनाप्रमाणे झिजवावा. मण हे सर्वात मोठं वजन आहे, तो इतका झिजवावा की मण झिजवावा असं हा कवी सांगतो. कुणासाठी झिजवावा? वैयक्तिक स्वार्थासाठी, पैसा कमावण्यासाठी का गाडी बंगला घेण्यासाठी? तर माझा देह हा या राष्ट्रासाठी, या देशासाठी, या भारतभूमीच्या पूजेसाठी झिजवावा अशी ही उदात्त कल्पना आपल्याला या ठिकाणी जाणवते. लक्षात घ्या, भारत देश आणि भारत राष्ट्र हे दोनही शब्द आपण समानार्थी म्हणून जरी वापरत असू तरीसुद्धा त्याच्यात अर्थाची छटा भिन्न आहे. हे केवळ भौगोलिक प्रदेश किंवा सीमा नाहीत. आपण जेव्हा देश हा शब्द वापरतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की देश हा भौगोलिक सीमेपुरता मर्यादित असतो. पण राष्ट्र ही एक व्यापक संकल्पना आहे. राष्ट्र या संकल्पनेमध्ये परंपरा, इतिहास, तत्वज्ञान, आचारविचार, पोशाख, संस्कृती या सगळ्या कल्पना अंतर्भूत होतात, तेव्हा ते राष्ट्र बनतं. आता आपल्याला राजकीय स्वातंत्र्य तर मिळालंय, पण या स्वातंत्र्याचं सुराज्य कसं करायचं हे आपलं कर्तव्य आहे.
स्वातंत्र्याच्या ईशा देई प्रणाम लाख करांचे. या स्वातंत्र्य देवतेला शतशः प्रणाम, वंदन केलंच आहे. पण हे वंदन केवळ हाताने नाही बरं. हे वंदन करायचंय आपल्या कर्मानी, आपल्या कार्यानी. नाहीतर एक क्षण नुसता नमस्कार करायचा, मोकळं व्हायचं आणि निघून जायचं असं नाही. हा नमस्कार केवळ हाताने करायचा नाही, हात जोडून करायचा नाही, तर माझ्या कर्मांनी करायचा आहे. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, स्वकर्म कुसुमांची पूजा बांधायची आपल्याला. आपली कामं इतकी उदात्त उन्नत असली पाहिजेत की ती राष्ट्र कार्यासाठी, त्याच्या विकासासाठी उपयुक्त ठरतील. या भारत मातेच्या मंदिरात आता पूजा अर्चा करायला हवी. ही काय साधीसुधी पूजा नाही बरं. अतिशय उदात्त अशी कल्पना आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणतातच, जे जे उत्तम उदात्त उन्नत महन मधुर ते माझ्यामध्ये, माझ्या दृष्टीनं जे उत्तम आहे, उदात्त आहे, उन्नत आहे, मधुर आहे, ते सर्व मला या भारत मातेच्या चरणी अर्पण करायचंय. पूजा बांधिली रवितेजाची अनंत आकाशाची, काट्यावरती गुलाब फुलविल ही किमया घामाची. सूर्याचं तेज आहे आणि आकाशाचा गुण आहे अथांगता. हे गुण मला माझ्यामध्ये सुद्धा उतरवायचेत. माझं व्यक्तिमत्व कुचकामी टाकाऊ असं नकोच आहे मुळी. माझं व्यक्तिमत्व या सूर्यासारखं मला तेज संपन्न बनवायचंय. पण का? देशकार्यासाठी. मग अर्थातच हा मार्ग काट्यांचा असणार आहे, खडतर असणार आहेत, याच्यामध्ये अस्थिरता असणार आहे, चढ उतार असणार आहेत. अनेकदा मला लोकांचे टोमणेही ऐकून घ्यायला लागतील, पण त्यातूनच मला गुलाब फुलवायचेत. घाम गाळायचाय, कष्ट करायचेत. आधी कष्ट मग फळ, कष्टची नाही ते निर्फळ. ज्यांनी उदंड कष्ट केले ते भाग्य भोगून गेले. यश हे असं जाता जाता सहजासहजी कधीही मिळत नाही. यश हे नेहमी खेचून आणावं लागतं, आपल्याकडे ओढून घ्यावं लागतं. या यशाचे स्वर सूर मला घुमवायचेत. 10 दिशातून दुमदुमले ते सूर यशोगानाचे. पण लक्षात घ्या, मला मिळालेलं यश हे माझं वैयक्तिक यश नसतंच केवळ. मला मिळालेलं यश, मला मिळालेला पैसा, मला मिळालेली सामाजिक प्रतिष्ठा ही केवळ मी मिळवली हा अहंभाव नकोच आहे. कारण त्यामध्ये माझ्या कुटुंबियांचं, माझ्या समाजाचं सुद्धा योगदान असतं. त्यामुळे मला मिळालेला पैसा, मला मिळालेली सामाजिक प्रतिष्ठा आणि मला मिळालेलं यश हे सार्थकी खऱ्या अर्थाने केव्हा लागेल? जेव्हा ते भारतभूसाठी वापरात येईल. राष्ट्रकार्य करताना लोकसंग्रह हवा. आजच्या भाषेत बोलायचं तर पब्लिक रिलेशन अत्यंत महत्त्वाचं. लोकांना प्रेमानं जिंका असं हे पद्य सांगतं. अभंग ओवी वेद गाऊनी जिंकिन जग प्रेमाने, क्षणात क्षमविल तुफान रिपुचे लढुनी प्राणपणाने. आपल्याला सत्तेनी किंवा दडपशाहीनी लोकांना धाकात नाही ठेवायचंय. आपल्याला ओवी गाऊन प्रेमानं आपलेपणानं लोकांना जिंकायचंय. आपली ही लढाई शस्त्रांची नाही, शब्दांची नाही. आपली लढाई आपल्याला प्रेमाने जिंकायची आहे. समर्थ म्हणतात, तुटे वाद संवाद तो हितकारी. वाद नाही घालायचा आहे, संवाद साधायचा आहे. पण बरं का मंडळी, शत्रूंनी लढाईच्या वेळेला मात्र आपण कठोर आणि शूरच झालं पाहिजे. मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदू ऐसे. ज्या वेळेला मऊ राहायचं त्यावेळेला मेणाहून मऊ, आणि ज्या वेळेला कठीण व्हायचं, कठोर व्हायचं, त्यावेळेला वज्राहूनही कठोर झालं पाहिजे. अशा वेळेला प्राणांची पर्वा करायची नाही. कारण देशासाठी प्राण देणारे मरत नसतात, ते अमर होत असतात. या कार्याचा आपल्याला अभिमान वाटावा, असं असीम अथांग लिमिटलेस कार्य आपल्याला करायचंय. तना मनातून सागर फुलले असीम अभिमानाचे. संस्कृतामध्ये एक सुभाषित आहे,
कुलम पवित्रम जननी कृतार्था वसुंधरा पुण्यवती च तेन. जन्माला आलो, खाल्लं प्यायलं आणि मेलो असं नाही आपल्याला जगायचंय. जगावं तर असं जगावं की आपलं कुळ पवित्र होईल, जननी कृतार्थ होईल, आईला कृतार्थ वाटेल, आणि वसुंधरा पुण्यवती, त्या माझ्या भारतभूला वसुंधरेला पुण्यवान झाल्यासारखं वाटेल एवढं कार्य मला करायचंय. म्हणून तना मनातून सागर फुलले असीम अभिमानाचे, असं कार्य करण्याची इच्छा आहे. देशकार्य, राष्ट्रकार्य हीच आपल्या भारत मातेची पूजा आहे. हे निरांजन लावायचं आहे, पण कशाचं तर डोळ्यांचं निरांजन आहे. आणि आकांक्षाची रास रसरसे तुळवायाला तुला. तुळवायाला अतिशय सुंदर असा शब्द आहे. तुलना करायला, तोलायला. आपण तराजूमध्ये दोन गोष्टी किंवा दोन वस्तू जेव्हा तोलतो तेव्हा आता या ठिकाणी अशी कल्पना केलेली आहे की एका पारड्यामध्ये भारतमाता आहे आणि दुसऱ्या पारड्यामध्ये माझ्या उत्तुंग आकांक्षा, माझी उत्तुंग स्वप्न, माझ्या इच्छा आहेत. आणि ह्या आकांक्षांची रास मी या दुसऱ्या पारड्यामध्ये घातलेली आहे. अतिशय सुंदर अशी उपमा आहे. महाराष्ट्र गीतामध्ये असं म्हटलंय, आकांक्षा पुढती जिथे गगन ठेंगणे, प्रासाद कशास जेथ हृदय मंदिरे. महाराष्ट्राचं वर्णन करताना ते म्हणतात, प्रासाद कुठले, ही हृदयाची मंदिरं आहेत आणि इथल्या लोकांच्या आकांक्षांपुढती ही गगनसुद्धा ठेंगणं झालेलं आहे. अशा आकांक्षा मला माझ्या भारतभूच्या चरणी अर्पण करायच्या आहेत. बघा, राष्ट्र या कल्पनेमध्येच फार व्यापकता आहे. राष्ट्र हे समर्थ असावं. समर्थ सर्वार्थाने, वैचारिकदृष्ट्या समर्थ, शस्त्रास्त्रांच्या दृष्टीने समर्थ. राष्ट्र हे समृद्ध असावं. शेवटी समृद्धताही पाहिजे राष्ट्राला, त्याशिवाय राष्ट्राचा विकास होणार नाही. ही आर्थिक सुबत्ता, आर्थिक समृद्धता मला पाहिजे. पण राष्ट्र हे समरसतेनं भरलेलं असावं. समरसता हा अत्यंत महत्त्वाचा शब्द आहे. समरसता म्हणजे एकमेकांनी जाणून घेणं. आणि चौथी क्रायटेरिया आहे तो म्हणजे राष्ट्र हे सज्जन असावं. सज्जनांची मांदियाळी इथे असावी, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी इथे असावी, असं माऊलीसुद्धा म्हणते. नको स्वर्ग, नको मोक्ष, मला मोक्षही नको, मला स्वर्गही नको. मग काय हवंय? मला पुन्हा पुन्हा जन्म हवाय. कशासाठी हवाय मला पुन्हा पुन्हा जन्म? मला या भारत मातेच्या सेवेसाठी पुन्हा पुन्हा जन्म हवाय. मला पुन्हा ऐकायचंय तुझे हे सूर ऐकायचेत, तुझं यशगान मला गायचंय, तुझ्या प्रेमाच्या बंधनामध्ये मला अडकायला आवडेल. आता कुठलंही बंधन म्हटलं की ते आपल्याला नकोसं असतं, पण हे भारत मातेच्या प्रेमाचं बंधन मात्र मला हवंसं आहे. त्या बंधनामध्ये अडकण्यासाठी मला पुन्हा पुन्हा याच राष्ट्रामध्ये, याच भारत मातेच्या उदरामध्ये जन्म घ्यायचा आहे. आपण ताप आणि तप हे दोन शब्द वापरतो बघा. आपल्या स्वतःच्या वैयक्तिक गरजा पूर्ण करण्यासाठी आपण धडपड करतो, कष्ट करतो, अनेक गोष्टी करतो आणि त्यामुळे आपल्याला काही वेळेला त्रास होतो. त्याला आपण ताप झाला असं म्हणतो. पण तप ही एक व्यापक संकल्पना आहे. जेव्हा दुसऱ्याच्या सुखासाठी मी कष्ट करते तेव्हा ते तप असतं. भारतभूसाठी मला असं तप करायचंय. म्हणूनच मोक्ष मुक्तीहून अमोल आम्हा बंध तुझ्या प्रेमाचे, असं तप करायचंय. असं तप केल्याने मला मोक्षाची काही गरजच वाटणार नाही. मला तुझ्या या प्रेमाचे बंध तुझ्यामध्येच आणि तुझ्या जवळ ठेवतील. म्हणूनच अत्यंत व्यापक अशी ही भारतभूच्या पूजेची कल्पना देणारी कविता आपण ज्या ज्या वेळेला माझ्या मनावर निराशेचे ढग येतील किंवा संकट अडचणी माझ्या कार्यामध्ये येतील तेव्हा तेव्हा ही कविता जरूर वाचावी आणि या कवितेतनं आपण नवा आशावाद फुलवावा. जिजुनी मण मण
वन्ही तो चेतवावा वन्ही तो चेतवावा